बघा आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार नवीन टॉपिक, तो म्हणजे सरासरी. ठीक आहे, सरासरी त्याला म्हणतो आपण ॲव्हरेज. काय म्हणतो आपण त्याला? ॲव्हरेज. आपण बेसिकचा पूर्ण पाठ जे काही आहे तुमचे चॅप्टर ते कम्प्लीट केलेले आहे. आता आपण बघतोय की तुम्हाला जे काही न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन येतात, प्रॉब्लेम मध्ये जे येतात, तर सरासरीवर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर सरासरी म्हणजे काय ते आपल्याला पहिले बघायचं आहे. ठीक आहे, सरासरी म्हणजे काय? ॲव्हरेज. सरासरी म्हणजे काय? ॲव्हरेज. आपण कसं म्हणतो, समजा तुम्ही एखादी परीक्षा दिली आणि आपण काय म्हणतो, मराठीला 60 मार्क मिळाले, इंग्लिशला 70 मार्क मिळाले, गणिताला 50 मार्क मिळाले, इंग्लिशला अजून दुसऱ्या विषयाला काहीतरी मिळाले, पण आपण काय म्हणतो सरासरी किती, म्हणजे आपले पर्सेंटेज काय राहतात, म्हणजे सगळ्यांचा आपण ॲव्हरेज काढतो, सरासरी काढतो. तर त्याला म्हणतो आपण सरासरी. म्हणजे सगळ्या विषयाचं ॲव्हरेज काढणे. ठीक आहे, मध्य काढणे, त्याला म्हणतो आपण सरासरी. म्हणजे बघा एक उदाहरण तुम्ही या ठिकाणी सांगतो. तर बघा आता जनरली जर तुम्हाला संख्यांची किंवा वस्तूची किंवा कशाची पण जर सरासरी काढायची असेल तर आपण कशी काढतो? मी एक सांगतो. समजा एक विद्यार्थी आहे, ठीक आहे, त्याला मराठी विषयामध्ये समजा आता 100 पैकी बघतोय आपण, 100 पैकी मार्क्स बघतोय, तर मराठी विषयामध्ये समजा त्या ठिकाणी 85 मार्क्स मिळाले. ठीक आहे, गणित विषयामध्ये 90 मार्क्स मिळाले. ठीक आहे, गणितामध्ये तो हुशार होता. आणि इंग्लिश विषयामध्ये, इंग्रजी विषयामध्ये त्याला या ठिकाणी 71 मार्क मिळाले. ठीक आहे, 71 मार्क मिळाले. तर त्याला सरासरी मार्क किती मिळाले किंवा सरासरी गुण किती मिळाले असं तुम्हाला काढायचंय, सरासरी गुण. तर बघा नेमकं सरासरी म्हणजे काय. ठीक आहे, आता बघा या विद्यार्थ्याला मराठीमध्ये 85 मार्क मिळाले, गणितामध्ये 90 मिळाले आणि इंग्रजीमध्ये 71 मिळाले. तर आता मी असं म्हणू शकतो का तो विद्यार्थी की मला 90% मार्क मिळाले? ठीक आहे, नाही म्हणू शकत, कारण त्याच्यामध्ये एका विषयाचे मार्क आहे, तुमचे एका विषयाचे मार्क काउंट केले जात नाहीये. ठीक आहे, आता समजा एखाद्या म्हटलं आता इंग्रजी 71 आहे, समजा एका विषयात कमी मिळालं म्हणून त्याचा ॲव्हरेज लगेच 71 होईल का? नाही. तर त्याला एकूण सगळ्या सब्जेक्टमध्ये कामगिरी कशी आहे त्यावर ते अवलंबून राहणार आहे. तर आपण जर सरासरी काढायची असेल तर जनरली काय करतो, ठीक आहे, एकूण संख्यांची बेरीज किंवा आता इथे विषयाची बेरीज, संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे, असं. म्हणजे आता इथं काय झालं, संख्यांची बेरीज, संख्या न करता इथं काय आले, विषय आले. तर इथं काय एकूण विषयाची मार्क्सची बेरीज, म्हणजे इथं काय गुणांची बेरीज भागिले एकूण विषय. तर तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं, म्हणजे काय करायचं, इथं संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आणि खाली काय याचं गुणांची बेरीज, म्हणजे त्या प्रत्येक विषयातली गुणांची बेरीज भागिले संख्या. ठीक आहे, तर तुमचं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही, कारण हा सोपा प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी काढलं पण 82. तर बघा काय करणार आता, इथं जे तर तिघांची बेरीज करा, तर 85 अधिक 90 अधिक 71 आणि भागिले करा 3. तर आता बघा इथं समजा आता याची बेरीज आपल्याला करावं लागेल. किती होते? ठीक आहे, 246 भागिले 3. ठीक आहे, तर बघा 3 8 24, 3 2 6 म्हणजे 82, 82. तर बघा त्याला किती मार्क्स मिळाले, सरासरी 82 मार्क मिळाले. लक्षात घ्या, म्हणजे त्याला सरासरी काय मिळाले, 82 मार्क मिळाले. आता त्याने गणितामध्ये चांगले मार्क घेतले 90. ठीक आहे, मला त्याने 85 घेतले होते आणि सरासरी काय आली 41, म्हणजे 71 या ठिकाणी आले. म्हणजे इंग्रजीला 71 पडले होते, म्हणजे आता इंग्रजी विषयात कमी मार्क मिळाले म्हणून तरी सरासरी थोडी 90 पेक्षा कमी झाली. ठीक आहे, आणि इंग्रजी विषयाला पण जास्त मार्क मिळाले असते तर ते सरासरी वाढली असते. ठीक आहे,
समजा आता तुमचा काय होते, समजा महापरीक्षेचा पेपर आहे, आता टेक्निकल विषय आहे, गणित बुद्धिमत्ता मराठी विषय आहे, ठीक आहे. आता समजा कोणी जर टेक्निकल विषयामध्ये चांगला स्कोर केला आणि गणित बुद्धिमत्तामध्ये कमी स्कोर केला, ठीक आहे, तर तुमचा ऍव्हरेज काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल त्या मानानं. पण तुम्ही जर दोन्ही विषयात चांगले स्कोर केला तर तुमचा ऍव्हरेज जास्त राहील, असं त्या ठिकाणी राहतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सरासरी म्हणजे काय, तर आपण जे टोटल त्या ठिकाणी दाखवतोय समजा विषय, तर संख्यांची बेरीज भागिले एकूण विषय म्हणजे मध्य काढणे असं. आता आपण काय म्हणू शकतो की मला सरासरी 82 गुण मिळाले, म्हणजे मला सरासरी प्रत्येक विषयामध्ये 82 गुण मिळाले. ऍक्च्युअली त्याला काय झालं, एका विषयात जास्त मिळाले, एका विषयात कमी मिळाले. पण आता आपल्याला कसं त्याला एका स्केलमध्ये दाखवायचंय, त्यामुळे आपण काय म्हणतो की सरासरी त्याला किती मार्क मिळाले, तर आपण काय करतो, संख्यांची बेरीज करतो भागिले एकूण संख्या किंवा गुणांची बेरीज भागिले एकूण विषय, हा महत्वाचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर कन्सेप्ट कळला. आता समजा आपण कसं म्हणतो, समजा गाडीवर जातो आपण मोटरसायकलवर, तर आपण कधी 60च्या स्पीडने जातो, ठीक आहे. जर ट्रॅफिक नसेल तर 80च्या स्पीडने जातो, 75च्या स्पीडने जातो, तर आपली स्पीड कशी कमी जास्त होत राहते. मग आपण काय म्हणतो, ऍव्हरेज काय स्पीड गेली, तर ऍव्हरेज तुमची 60-65ची स्पीड गेली असं आपण म्हणू शकतो. तसंच राहतं, म्हणजे कमी किती जास्त किती याचा आपण एक रेंज मध्ये आपण त्याला आणून घेतो. समजा एखादा बॅट्समन आहे, एखाद्या मॅच मध्ये शतक करतो, एखाद्या मॅच मध्ये 10 ओव्हर पण आउट होतो, ठीक आहे. एखाद्या मॅच मध्ये कमी स्कोर करतो, एखाद्या मॅच मध्ये जास्त स्कोर करतो, त्याचं काय होतं, ऍव्हरेज त्या ठिकाणी पकडलं जातं की ऍव्हरेज किती आहे, ठीक आहे. समजा तुम्हाला विचारलं एखाद्या प्लेअरचं, विराट कोहलीचं बॅटिंग ऍव्हरेज किती आहे किंवा रोहित शर्माचं बॅटिंग ऍव्हरेज किती आहे, तर त्यांचं जे काय असेल ते समजा. तर समजा आता रोहित शर्मानं बऱ्याच वेळ 205 रन केलेले आहे, ठीक आहे, डबल सेंचुरी पण मारलेले आहे, पण त्याचा ऍव्हरेज 200 आहे का, नाही, कारण काही मॅचेस मध्ये कमी स्कोर आहे, काही मॅचेस मध्ये जास्त स्कोर आहे, तर ते काय म्हणून जातं, एका लेवलला आपल्याला त्याला आणलं जातं, ठीक आहे. तर आता तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल सरासरीचा. तर आता आपण उदाहरण डायरेक्टली बघू, तुम्हाला कशा प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर बघा, आता पहिले आपण संख्यावर आधारित बघणार आहे, तर तुम्ही याला लक्षात ठेवायचं, एकूण संख्या, एकूण संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज, ठीक आहे, भागिले एकूण संख्या, भागिले एकूण संख्या, हे सूत्र तुम्हाला माइंड मध्ये बसवायचं आहे. या सूत्रावर तुमचं सरासरी आहे आणि या चॅप्टरवरती तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 2-3 प्रश्न विचारले जातात, एक्झाम नुसार डिपेंड आहे. तर 2-3 प्रश्न आणि एक प्रश्न तर फिक्सच असतो सरासरीवर. कोणताही तुम्ही IBPS TCSची परीक्षा जर घेतली तर तुम्हाला सरासरीवर प्रश्न फिक्सच असतो, ठीक आहे. आणि एकदम सोपा टॉपिक आहे. तर बघा, आता तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतं की पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, सरासरी काढा, ठीक आहे. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर बघा कसं करायचं, आता पहिले 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी आपल्याला काढायची, ठीक आहे. तर तुम्हाला आता पहिले माहित पाहिजे की नेमकं हे काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय. तर तुम्ही काय करा, पहिल्या 10 संख्या घ्या, त्याची बेरीज करा आणि भागिले 10 करा आणि उत्तर येतं का बघा. फक्त एक ट्राय करा, जस्ट एक ट्राय करा. पहा आन्सर येतं का. पहिले 10 नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहे त्या तुम्ही लिहा आणि ट्राय करा. तर उत्तर आता मध्ये यायला पाहिजे तुमचा. पहिल्या 10 संख्यांची बेरीज किती सांगा, 1 ते 10 पर्यंत, ठीक आहे. बघा, अविनाश म्हणतो 5.5, व्हेरी गुड, ठीक आहे. तर कारण जिथं फास्ट आन्सर येऊ शकतं ते तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. आता बऱ्याच जणांचा आन्सर येतात मध्ये कमेंट करत नाही, कोणी तर कमेंट करत चला, ठीक आहे. व्हेरी गुड, सगळ्यांचे आन्सर येत आहे. भाग्यश्री म्हणताय, प्रसाद,
प्राजक्ता 5.5. तर बघा पहिले 10 नैसर्गिक संख्या जे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे बघा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 अशा 10 संख्या आहे, त्याला भागिले करायचे तुम्हाला 10. लक्षात ठेवा, भागिले करायचे 10 लक्षात ठेवा. आता बघा तुम्हाला मी 1 पासून ते n संख्येची बेरीज करण्याचं सूत्र पण सांगितलेलं होतं. ठीक आहे, तर कसं करणार त्याच्यानुसार n कंसात n + 1 ठीक आहे भागिले 2 हे सूत्र तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजेच बघा तुम्हाला जर समजा 10च्या पुढचे करायचं आहे तर 10 गुणिले 11 भागिले 2 बे 5 10 तर 5 गुणिले 11 बरोबर 55. तुम्हाला एक ट्रिक पण लक्षात लिहून दिले मी 1 ते 10 पर्यंतची बेरीज किती आहे 55, 11 ते 20 पर्यंतची बेरीज किती आहे 155, 21 ते 30 पर्यंतची बेरीज किती आहे 255. ठीक आहे, तर तुम्ही जर ते व्यवस्थित केलं असेल तर ट्रिक पण आपण दिलेली तुम्हाला. आता तर तुम्हाला ट्रिक सांगा 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 ची ट्रिक लिहून दिली होती, तुम्हाला आठवते का ती? तर याची बेरीज जर तुम्ही बघितली तर बेरीज येते 55. आणि जर समजा बेरीज जरी नाही करता आली तर काय करायचं डायरेक्टली मोजून घ्यायचं 1 2 3 3 3 6 4 10 5 15 6 21 असं करत जायचं. 55 बेरीज येऊन जाईल. 55 भागिले 10 बरोबर काय आलं 5.5. काय आलं 5.5. तर अशा प्रकारे तुमचं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. आता बघा हे जर तुमचं बेसिक पूर्ण फॉर्म्युला की तुम्ही कशा प्रकारे याची सरासरी वगैरे काढू शकता. ठीक आहे, आता यालाच मी एक दुसरी मेथड सांगतो शॉर्टकटची. ठीक आहे, जनरली अजून मी सांगायला नाही पाहिजे पण हे तुम्ही पहिले लक्षात करा. दुसरी शॉर्टकट सांगतो. आता समजा मी जे काही उदाहरण घेईल आणि त्यात जर समजा अंकगणित श्रेणीचा पॅटर्न फॉलो होतोय. अंकगणित श्रेणी आपण घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये डिफरन्स सारखा असतो प्रत्येक टर्म मधला, तर त्याला आपण अंकगणित श्रेणीमध्ये आहे असं म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हे जर तुम्ही बघितलं 1 2 3 4 5 काय होत आहे 1 1 न प्रत्येक संख्या वाढत जाते 10 पर्यंत वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक 2 टर्म मध्ये 1 1 चा फरक कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ही काय झाली अंकगणित श्रेणी. तर तुम्हाला जर अशा अंकगणित श्रेणी असेल आणि तुम्हाला जर सरासरी काढायला सांगितली तुम्ही डायरेक्टली उत्तर काढू शकता. कसं तर तुम्ही काय करायचं पहिली संख्या घ्यायची. बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या ठीक आहे, पहिली संख्या घ्या किती आहे 1 अधिक शेवटची संख्या किती आहे 10 भागिले 2 किती आला 11 भागिले 2 बरोबर 5.5. बघा शॉर्ट ट्रिक आहे आपली डायरेक्टली. हे जे नॉर्मल मेथड आहे तुम्हाला बेरीज करायची भागिले 10 करायचं. पण तुमचं जर अंकगणित श्रेणीमध्ये जर तुमचं असेल तुमचं जर जे उदाहरण आहे अंकगणित श्रेणीमध्ये जर येत असेल तर तुम्ही असं पण करू शकता. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे 2 जे आहे ते कायम राहील. लक्षात ठेवा कोणत्याही उदाहरणामध्ये 2च घ्यायचे. ठीक आहे, तर 5.5 तुमचं उत्तर येत आहे. ठीक आहे, तर याच्यावरती काही जास्त फोकस करू नका सध्या. मी तुम्हाला नंतर सांगेन थोडं पुढे गेलो आपण ते अजून डीप मध्ये सांगेन शॉर्ट ट्रिकचं. तर अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तुम्हाला. आता बघा पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे, तर बघा तुम्हाला डायरेक्ट क्लू सांगतोय. पहिल्या 5 मूळ संख्या लिहायच्या, त्याची बेरीज करायची आणि भागिले जेवढ्या संख्या असेल तेवढं भागिले तुम्हाला करायचंय. सरासरी एकदम सोपा चॅप्टर आहे आणि मी तुम्हाला सगळं सोपंच करून देणार आहे. तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. मॅथ असू द्या रिजनिंग असू द्या काही असू द्या. 5.6. तर आता बघा इथं पहिले 5 मूळ संख्या घ्या. आता पहिले तुम्हाला मूळ संख्या कळलं पाहिजे मूळ संख्या काय. ठीक आहे, तर अशा संख्या की ज्यांना फक्त एकनेच म्हणजे स्वतःच्या संख्येने भाग जातो. फक्त एक व्यतिरिक्त कोणताही अवयव त्या संख्येचा पडत नाही. ठीक आहे, त्याची अवयवाची एकच जोडी पडते. ठीक आहे, समजा आता मी घेतलं 5 आहे तर 5 गुणिले 1 म्हणजे एकच जोडी पडणार, दुसरा भाग जाणार नाही. ठीक आहे, तुम्ही जर 4 घेतली
तर 4 गुणिले 1 ही झाली एक जोडी आणि 2 गुणिले 2 ही झाली एक जोडी. दोन जोड्या पडतात, ही राहत नाही मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे फक्त तिला एक व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे भाग जात नाही तिला मूळ संख्या. तर आता कोणती मूळ संख्या? पहिली बघा 2 आहे, पहिले काय 2 आहे, नंतर 3 आहे, नंतर 5 आहे, नंतर 7 आहे, ठीक आहे, नंतर 11 आहे. असे लिहायचे, इथं लिहायचे. म्हणजे बघा आता इथं हे सूत्र काय मिळालं तुमचं? एकूण संख्यांची बेरीज. म्हणजे फक्त प्रश्न बदलतोय, प्रश्न काय दिलाय ते बघायचं, ठीक आहे, प्रश्न काय दिलाय ते बघायचं आणि खाली काय एकूण संख्या, खाली काय एकूण संख्या 5, ठीक आहे. तर आता इथं बघा सगळ्यांची बेरीज करा, किती येते? 3 9 5 5 5 10, ठीक आहे, 10 10 7 17 17 या 11 करा, किती झाले? 28. तर 28 भागिले 5 करा, 28 भागिले 5 करा, तर किती आलं? 5 5 25, 5 5 25, ठीक आहे. आणि इथं काय 3 आहे, तर किती आलं? 5 7 30, 5 7 30. तर 5.6 तुमची काय आली? सरासरी त्या ठिकाणी आलेली आहे. 5.6 तुमची सरासरी या ठिकाणी आलेली आहे, ठीक आहे. तुमच्याकडे आन्सर आलेलं आहे, व्हेरी गुड. तर 28 भागिले 5 जर तुम्ही केलं 5.6 उत्तर आलं. तर तुम्हाला एक अंदाज कळला की आपण कसं करतोय, 5 मूळ संख्या सरासरी काढा. आता इथं बघा मूळ संख्यामध्ये अंकगणित श्रेणीचा पॅटर्न फॉलो होत नाही, त्यामुळे तुमचं शॉर्टकटने उत्तर येणार नाही. ते मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट. कारण इथं बघा डिफरन्स आहे, कधी 1 चा असतो, कधी 2 चा असतो, कधी 5 चा असतो, कधी 7 चा असतो, तर चालणार नाही. डिफरन्स सारखा असला तर शॉर्टकट तुम्हाला वापरता येतं. तर इथं मूळ संख्या सरासरी विचारलं तर 5.6 तुम्ही या ठिकाणी करू शकता, 5.7 या ठिकाणी करू शकता, ठीक आहे. तर कळलं तुम्हाला? काहीच अवघड नाही, फक्त आपण काय करतोय, संख्या त्या ठिकाणी लिहितोय, संख्या लिहितोय, त्याची बेरीज करतोय भागिले त्या संख्या, बस एवढं लिहितोय आपण, बाकी काही करत नाहीये. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट वगैरे करून घ्या, नाही लिहून घ्या, रेकॉर्डरवाले पण स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, ठीक आहे. आता बघा पहिल्या 6 संयुक्त संख्यांची सरासरी काढा. काय म्हणताय? पहिल्या 6 संयुक्त संख्यांची सरासरी काढा, ठीक आहे. मग तुम्हाला आता या चॅप्टरसाठी संख्या चॅप्टर आपण घेतला होता, तर तो चॅप्टर येणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपण पहिले बेसिक घेतो, कारण पुढे त्याचा उपयोग होत राहतो, म्हणूनच घेतो आपण. बऱ्याच जणांना वाटतं डायरेक्ट चॅप्टर का घेत नाही, सरासरी, कामकाज, रेल्वे वगैरे डायरेक्ट का घेत नाही, कारण तुम्हाला जर बेस माहित नसाल तर पुढे येऊन काही फायदा नाही. पुढे पाठ मागे सपाट असं व्हायला नको. तर बघा संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत घ्या आणि त्याला भागिले 6 करा, त्याला भागिले काय करा? 6 करा. तर बघा संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहे त्यांची बेरीज करा, त्यांची काय करा? बेरीज करा, ठीक आहे. तर बघा पहिली संयुक्त संख्या एक, मूळ पण नाही संयुक्त पण नाही, तर तुमची पहिली संयुक्त संख्या कोणती? 4, नंतर 6, नंतर आता संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला एकापेक्षा जास्त अवयवांच्या जोड्या असतात, ज्या संख्येच्या एकापेक्षा जास्त अवयवाच्या जोड्या असतात त्याला संयुक्त संख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येला एक व्यतिरिक्त अजून पण दुसऱ्या संख्येने भाग जातो त्याला म्हणतात संयुक्त संख्या. म्हणजे बघा उदाहरण काय, तर 4 आहे समजा, तर 4 4 पण भाग जातोय आणि अजून 4 1 4 म्हणजे 1 ने भाग जातोच आहे, प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातोच, ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या पण संख्येचे जे अवयव पडताय, म्हणजे या ठिकाणी 2 ने पण या ठिकाणी जातोय, म्हणजे 4 ने पण भाग जातोय आणि 2 ने पण भाग जातोय, तर त्यावेळेस काय होईल? त्या ठिकाणी तुमचे अवयव व्यवस्थित पडन आणि तुमचा भाग चालला जाईल, त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. म्हणजे ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त अवयव पडतात, एकापेक्षा जास्त संख्या त्याला भाग जातो, त्यामुळे संयुक्त संख्या. तर मग काय 4 आहे, 6 आहे, नंतर 7 मूळ संख्या आली 8 घ्या, नंतर तुम्ही 9 घेऊ शकता, तर 9 चे 9 गुणिले 9 3 गुणिले 3 अशा अवयव पडताय. नंतर 10 घेऊ शकता तुम्ही, 10, नंतर 11 नाही घेऊ शकत कारण 11 मूळ संख्या आहे. आणि नंतर काय घ्या? 12 घ्या, ठीक आहे. भागिले संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या,
तर किती आलं 6 आलं. काय आलं 6 आलं. ओके, आता काय करा बेरीज करा. किती त्याची बेरीज बघा 7 × 10, 10 × 10 20, 30 32 आणि हे 17, 49 भागिले 6. ठीक आहे, किती ते बेरीज 49. तर एक करा साईनाचा 48, 1 उरला 10 झाले, 6 1 6, 4 उरले 6 6 36, 8.16. काय उत्तर आहे 8.16. म्हणजे पहिल्या 6 संयुक्त संख्येची सरासरी तुम्हाला विचारली 8.16. म्हणजे प्रश्न कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात हे लक्षात घ्या. प्रश्न तुम्हाला कसे विचारले जाऊ शकतात, कोणत्याही संख्यांची सरासरी विचारल्या जाऊ शकते. आता इथं पण तुमचा फरक सारखा नाहीये, तर कन्सेप्ट करायला पाहिजे. फक्त इथं अवघड काहीच नाही, फक्त बेरीज करायची आणि खाली संख्या लिहायची आहे, बाकी अवघड काहीच नाहीये. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. आता बघा तुम्हाला संख्येवर कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतं, अजून संख्यावर तर विचारलं जाऊ शकतं. अजून पहा काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. आता तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी काढा. समसंख्यांची सरासरी काढा. बघा इथं संख्या चेंज होईल, फक्त काय होत आहे, फक्त तुमची जे लाईन आहे सम संख्या विषम संख्या वगैरे चेंज होते, पण बाकी काय सगळं सेमच आहे. बाकी काय सगळं सेमच आहे. करा कॅल्क्युलेट. सिंपल एकदम. तर बघा काय करणार, समसंख्या लिहायच्या. समसंख्यांचं विचारलं ना तर काय करणार बघा, पहिल्या समसंख्या 2 + 4 + 6 + 8 + 10 भागिले 5 करायचं. तर किती येते बेरीज, इथं बेरीज किती येते 4 × 6, 6 6 12, 12 20 आणि 10 30, 30 भागिले 5 बरोबर 6. ठीक आहे, आले नाही सरासरी, सरासरी आलेले. ठीक आहे, आता इथं बघा, इथं जे तुम्ही शॉर्टकट वापरू शकता, इथं शॉर्टकट पण वापरू शकता कारण समसंख्या आहे सम. पण आता इथं कसं आहे, तुम्हाला हे सोपं आहे, याच्यात काही एवढं गरज नाही तुम्हाला वापरण्याची. आणि समजा इथे एक लक्षात ठेवा, एक लक्षात समजा क्रमांक संख्या आला, क्रमांक संख्या जर आल्या, क्रमांक संख्या म्हणजे सम येऊ द्या किंवा विषम येऊ द्या, सम येऊ द्या किंवा विषम येऊ द्या किंवा द्यागली संख्या येऊ द्या. समजा असा आला आता 2 4 6 8 आणि 10. आता या काय झाल्या, क्रमांक समसंख्या आहे, म्हणजे क्रमांकाचा अर्थ काय होतो लक्षात ठेवा. समजा 2 आहे तर 2 नंतर 4 यायला पाहिजे सम, 4 नंतर 6 यायला पाहिजे, 6 नंतर 8, 8 नंतर 10. म्हणजे क्रमांक संख्या जर असेल, ठीक आहे, समजा विषम जर म्हणलं तुम्हाला समजा 5 7 9 11 13 ज्या क्रमाने येत आहे, जर अशा संख्या जर असेल तर जी मधली संख्या राहते, जी मधली संख्या राहते तुमची सरासरी राहते. लक्षात ठेवा. बघा 5 संख्या आहे तर 5 मधून आता समजा विषम आलं, विषम तर 5 संख्या होत्या तर 2 इकडे सोडून द्यायच्या, 2 इकडे सोडून द्यायच्या, जी मधली संख्या येते तर तुमची काय राहते, सरासरी राहते. बघा इथे 2 4 6 8 10 तर काय आलं 6 तुमचं उत्तर आलं, आणि इथं पण तुमचं काय आलं 6 आलं. मधली संख्या तुमची त्या ठिकाणी आलेली आहे, त्या ठिकाणी आलेली आहे. आणि जर समजा क्रमांक जर समजा क्रमांकात आता हे 5 संख्या आल्या, क्रमांकात 5 संख्या आल्या, ठीक आहे. आता समजा जर क्रमांकात 6 संख्या आल्या, आता तुम्हाला ते सांगतो, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट करा. समजा तुम्हाला आज सांगितलं 6 संख्यांची काढा, तर बघा समजा 2
4 6 8 10 आणि 12. सेम प्रश्न आहे. समजा तुम्हाला जर विचारलं की याची काढा, तर मी आता कट करतोय. बघा इथं सरासरी संख्यांची बेरीज, म्हणजे लक्ष द्या संख्याची म्हणजे संख्याच नाही इथं जे काही असेल. समजा आता मी तुम्हाला चेंज असेल संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या. तुम्हाला विचार समजा पहिल्या 6 किंवा कुठल्याही 6 पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी काढा. पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी काढा. तर बघा या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता बघा 2. ठीक आहे. आता समसंख्या लिहा. समसंख्या काय? समसंख्या 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 भागिले काय 6 येऊन जाईल. ठीक आहे. तर आपण काय करणार? बेरीज करणार. आपण काय करणार? बेरीज. काय बेरीज किती येते? 42 येते. 42 भागिले 6. 42 भागिले 6 आले तर 6 साइन 7 42. 6 साइन 7 42. तर मग किती आले सरासरीचे? 7 आलेले. सरासरी किती आले? 7 आले. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट समजा तुम्हाला क्रमांक जर काढायचा आहे. आता तुम्हाला दिलं त्यांनी 2 4 6 8 10. आता हा प्रश्न झाला. समजा तुम्हाला असा प्रश्न दिला कसा 2 4. तो हाच प्रश्न बघा पहिल्या 6 समसंख्या आहे. तर समजा तुम्ही 2 4 6 8 10 आणि 12. तर किती संख्या आहे? 6 संख्या आहे. 6 संख्या. तर क्रमांक द्या. लक्षात घ्या क्रमांक हा शब्द खूप महत्वाचा आहे. बऱ्याच मिस्टेक होऊन जाते. माझं क्रमांक संख्या आहे. मी तुम्हाला काय सांगितलं सरासरी म्हणजे मध्य काढणे. आपण काढत होतो बघा मध्य बहुलक. मध्य म्हणजे काय की मधली संख्या. तर बघा आता इथं काय आहे 6 संख्या आहे. 6. तर बघा मध्यभागी कोण येत आहे? जर विषम संख्या आल्या तर आपण आपल्याला लगेच कळून जातं. समजा 5 विषम समजा आल्या 5 संख्या आहे तर तुम्हाला लगेच कळतं की 2 इकडून सोडायच्या मध्ये एक राहणार आहे. ठीक आहे. समजा 7 आल्या तर तुम्हाला लगेच कळतं 3 इकडून सोडायच्या आहे लेफ्ट साईडला, 3 राईट साईडला सोडायच्या आणि मधली संख्या झाली तुमची सरासरी. पण आता इथं जर समान असेल तर काय करायचं बघा. समजा 2 इथे सोडून द्या. या 2 सोडून द्या. या 2 सोडून द्या आणि या 2 सोडून द्या. आणि ज्या मात्र 2 संख्या जर राहत्या तुम्ही याची जरी सरासरी काढली नसती तरी तुमचं उत्तर बरोबर येऊन जातं. ठीक आहे. कारण क्रमांक संख्या आहे बघा 6 अधिक 8 भागिले 2 करा. ठीक आहे. तर बघा 14 भागिले 2 बरोबर 7. म्हणजे तुमचं असं पण काय उत्तर आलं 7 बरोबर आलं का नाही? म्हणजे सरासरी कन्सेप्ट असतोय. म्हणजे आपण सरासरी म्हणजे काय करतोय ती मधली संख्या काढतोय. जी की आपण रेंज दिली आहे तर मध्यभागी कोणती संख्या येते ती आपण या ठिकाणी काढतोय. तर तुम्ही असं पण करू शकता. समजा क्रमांक संख्या दिल्या तर तुम्ही असं पण लॉजिक लावू शकता इथं की मध्यभागची जी संख्या आहे तर ती काढायची. तर असं पण लॉजिक तुम्हाला लावता येऊ शकतं. आता बघा असं म्हणू शकतो 11 पासून ते 20 पर्यंत. 11 पासून ते 20 पर्यंत सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. विषम संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे.
तर बघा काय नाही उत्तर 11 पासून ते 20 पर्यंत सर्व विषम संख्येची सरासरी काढा. तर बघा या संख्या लगेच आपल्याला सापडत आहे. समजा बघा 11 आहे, 11 नंतर अधिक 13 म्हणजे तात्पर्य काय 11 पासून ते 20 पर्यंत जेवढ्या काही विषम संख्या आहे तेवढं तुम्हाला घ्यायचे आहे. 11 अधिक 13 तर पहिले बेरीज करायची. अधिक 15 अधिक 17 अधिक 19 थांबून जायचं. 20 पर्यंत बोलले ते तर 20 पर्यंतच करायच्या. ठीक आहे, जास्त पुढे जायचं नाही. आता भागिले बघायचं एकूण किती संख्या आल्या. तर बघा इथं 1 11 13 15 17 19 म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 5 संख्या आलेल्या आहे. तेव्हा 5 त्याची बेरीज किती आहे सांगा. 11 ते 19 पर्यंतची बेरीज किती आली. किती बेरीज आली याची. बेरीज केली का शॉर्टकट केलं 75 आले का. ठीक आहे, तर बघा 75 भागिले 5 किती आलं 15. 75 भागिले 5 बरोबर 15. तुम्ही सरासरी या ठिकाणी येऊन गेले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळला का आपण काय करतोय. आपण नेमकं सरासरी मध्ये काय करतोय तर वरती बेरीज घ्यायची आणि खाली जेवढी संख्या असेल तर तेवढी संख्या फक्त लिहायची आहे. एवढा सोपा कन्सेप्ट या ठिकाणी आहे. ठीक आहे, सरासरी मध्ये 2-3 टाईप आहे. त्यातला पहिला टाईप की संख्यांची सरासरी आपल्याला काढावं लागतं. आता याच्यासाठी कसं तुम्हाला मार्क्स नॉलेज पण असलं पाहिजे. सम संख्या विषम संख्या काढता आल्या तर तुम्ही फास्ट मध्ये करू शकता, नाही तर तुम्हाला मग टाइम त्या ठिकाणी लागू शकतो. टाइम तुम्ही लावू शकतो. आता बघा तुम्हाला सांगितलं विषम संख्या आहे. तुम्हाला सांगा अंकगणित श्रेणी होऊ शकते का. या उदाहरणामध्ये अंकगणित श्रेणी होऊ शकते का सांगा. ठीक आहे, प्रश्नामध्ये हो. ठीक आहे, व्हेरी गुड. तर आपली अंकगणित श्रेणी तर होऊ शकते का, कारण विषम संख्या आहे आणि विषम संख्यामध्ये कायम 2चाच फरक असतो. त्यामध्ये अंकगणित श्रेणी होऊ शकते. ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर काय करायचं तुम्ही फक्त तुम्हाला इथं थोडंसं सेन्स ऑफ ह्युमर जागृत ठेवावं लागेल तुमचा. आणि 11 ते तुम्हाला काय करावं लागेल इथं 19 पर्यंतच घ्यावं लागेल. कारण 20 जी लास्ट संख्या आहे ती काय तुम्हाला इथं विषम करायला सांगितलं, त्यामुळे तुम्हाला विषम चालणार नाही. ठीक आहे, आता तुम्ही शॉर्टकट वापरू शकता. पहिली संख्या 11 अधिक शेवटची संख्या 19 भागिले 2 बरोबर 30 भागिले 2 बरोबर किती उत्तर आलं 15. तर तुम्ही शॉर्टकट पण वापरू शकता, पण तुम्हाला जिथं जिथं अंकगणित श्रेणी होईल तिथं तुम्ही हा रूल वापरू शकता. लक्षात ठेवा, बेरीज करायचा रूल तर आहेच, तो रूल तर आपला आहेच परमनंट, पण तुम्ही असं पण या ठिकाणी करू शकता. आता बघा 15 ते 350 पर्यंत 15 ते 350 पर्यंत सर्व संख्यांची सरासरी काढा. पन्नास ते 350. आता पहिले आपण हे उदाहरण घेतले तर ते काय फक्त 10 20 30 पर्यंत होते आणि लगेच कळून जात होतं की याची बेरीज एवढी येईल. आपण डायरेक्टली लिहित होतो. पण आता असं पण देऊ शकता ना तुम्हाला प्रश्न. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, अवघड पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे, फक्त लेंदी अवघड नाही. ठीक आहे, तर तुम्हाला सोबत करून देतोच आहे. आता फक्त मला एक सांगा, आता सगळ्या कन्सेप्ट तुमच्या इथं रिवाइज होणार आहे. म्हणजे आपण तुम्हाला जर मेथड माहित असली तुम्ही किती फास्ट करू शकता, आणि जर मेथड माहित नसली तर तुम्हाला किती वेळ लागू शकतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे, तर प्रश्न नंबर 182.5. ठीक आहे, तर त्याने या ठिकाणी शॉर्ट ट्रिक लावलेली आहे. ओके, आता ज्याला शॉर्ट ट्रिक कळली तो फास्ट सोडवण आणि ज्याला कळलं नाही त्याला वेळ लागत. मी आता जनरल तुम्हाला इथं बेसिक नंबर सोडून
देतोय. ठीक आहे. तर तुम्ही शॉर्टेजनेस केला का, तुम्ही शॉर्टेजनेस केला असणार आहे प्रसार संकेत, त्यामुळे तुमचं उत्तर एवढं फास्ट आलं. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता बेसिक जर बघा. ठीक आहे. माझी बेसिक यायची काही इच्छा नाही तर पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर 15 ते 350 पर्यंत तुम्हाला संख्याची जरी करायचं असेल तुम्हाला पहिले बेरीज करावं लागेल. 15 ते 350 पर्यंत बेरीज करावं लागेल तुम्हाला. 350 पर्यंत पहिले बेरीज करावं लागेल. ठीक आहे. पर्यंत बेरीज तर कशी करणार बेरीज एवढी मोठी, तर डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला देऊन दिलेला नाही. Sn बरोबर n भागिले 2 कंसात 2a प्लस n मायनस 1 गुणिले b. ठीक आहे. असं करत बस 15 16 17 18 19 सगळं पेपर संपून जाईल पण आपली बेरीज होणार नाही. ठीक आहे. 15 ते 350 पर्यंत, त्यामुळे शॉर्टकट खूप महत्वाचे राहतात. n/2 आहे पहिले संख्या काढून घ्या. तर किती संख्या येईल तर n किती येईल बघा. तर n येईल तुमचा 350 वजा 15. ठीक आहे. भागिले 1 अधिक 1. मग शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 1 अधिक 1 आज संख्या आपण काढतो. तर किती येईल या तुम्ही संख्या जर काढल्या तर खूप लांब जाणार आपल्याला सोडवताना, पण तरी आपण आता सोडून घेऊया. तर 300 वजा 15 तर 335 आणि 1 336 बघा n आला म्हणजे 336. ओके. आता मी फॉर्म्युला किमती टाकणार Sn च्या. Sn बरोबर n/2 कंसात 2a प्लस n मायनस 1 गुणिले d असं येणार. तर करायचं 336 संख्या आलेल्या तुमच्या भागिले 2 कंसामध्ये 2a 2 गुणिले 15 2 गुणिले 15 अधिक n वजा 1. तर आता n किती आहे 336 म्हणजे 335 गुणिले d. फरक किती येतं फरक एकचाच आहे कारण त्याने काही म्हणलेलं नाही किती भाग जाणार वगैरे, तर फरक आला एकचा. आपण बेरीज करतो लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जर केलं 100 किती येईल बे बे. ठीक आहे. नंतर इथं करा म्हणजे किती उत्तर येण्याचं बे बे सेकंड 12 1 168. ठीक आहे. कंसामध्ये बघा हे 30 15 दुणे 30 आणि 335 किती झाले 335 आणि 30 तर तुमचे म्हणतात 365. 365. ठीक आहे. आता गुणाकार सांगा मला किती येतो 168 गुणिले 365 किती येतो गुणाकार सांगा. हे आपलं फास्ट उत्तर आज जर आपण करत बसलो तर या ठिकाणी करा हा गुणाकार करून सांगा मला किती येतोय. ठीक आहे. आपण गुणाकार करायचाच नाही कारण इथं काही आपल्याला सरासरी काढायची ना, तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली शेवटी सूत्र महत्वाचं आहे. ठीक आहे. तर बघा 328. ओके. असं नाही येणार 328 नाही येणार. तर जरा बघून घ्या गुणाकार. ठीक आहे. आता बघा आता इथं गुणाकार करण्याची गरज नाहीये सरासरी तुम्हाला काढायची म्हणून. तर मला तुम्ही गुणाकार सांगा किती येतोय. तर सरासरी बरोबर बेरीज भागिले संख्या. तर बेरीज किती येणार आहे 168 गुणिले 365 याची आपली बेरीज आपण कॅल्क्युलेट केलं नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही आता 320 आलं तर आपण लिहून घेऊ सध्या 1 मिनिट 320. तुम्ही असं करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये. भागिले एकूण संख्या किती आहे एकूण संख्या तर किती एकूण संख्या इथं 336. 336 बघा आता कुठे चाललंय उदाहरण. आता 336 आहे तर कुठे भागलेले तर बघा वरती आणि खाली कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो इथं. तर इथं 6 ने भाग देईल खाली आणि वरती पण. तर 6 ने भाग द्या 6 पंचे 30. ठीक आहे. हे 3 6 6 36 इथं बघा 6 12 आणि इथं 4 उरले 4 तर 6 8 48 28. ठीक आहे. 28 28 28 दुने 56. ठीक आहे. आता बघा 365 भागिले 2 करा 365 भागिले 2. ओके. तर किती येत आहे बे बे. ठीक. 82 16 बे दुने 4 बे पंचे 10 बघा 182.5
5 किती आलं 182.5 पासूनचं उत्तर आलेलं आहे. तर ऍक्च्युअली तुम्ही जर बेसिक मध्ये गेले तुम्हाला असं पूर्ण खेळावं लागतं. मी मुद्दाम सोडून द्याल तुम्हाला, म्हणजे तुमचे मागचं पण रिव्हिजन होईल जे कसं काढायचं नेमकं बेसिकनं, आणि तुम्हाला शॉर्टट्रिकचा कसा उपयोग तुम्ही अवेअर जर राहिले आणि तुम्हाला शॉर्टट्रिक जर वापरता आले तर कसं फास्ट होऊ शकतं हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे मला. ठीक आहे. तर पहिले आपलं काय करावं लागलं, एन काढावं लागलं, परत मग एस एनचा फॉर्म्युला द्यावा लागला, एवढ्या मोठ्या किमती काढावं लागल्या, एवढे मोठे मल्टिप्लिकेशन करावं लागले. ठीक आहे. याचं जर एखादं चुकून गेलं मल्टिप्लिकेशन करता करता तर ते उत्तर पण बरोबर येणार नाही परत शेवटपर्यंत, तर असं खूप तुम्हाला अवघड असतं जर शॉर्टट्रिक माहित नसेल तर. पण आता ठीक आहे, तुम्हाला नॉर्मल मेथड पहिले माहिती समजा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, आपली शॉर्टट्रिक तुम्ही वापरा तुमचं उत्तर 100% येऊन जाईल. ठीक आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, जिथं अंकगणित श्रेणी असेल तिथे तुम्ही शॉर्टट्रिक वापरू शकता. काय शॉर्टट्रिक आहे तर पहिली संख्या करा. आता इथं जे 15 ते 350 पर्यंत सर्व संख्येची सरासरी काढायची, म्हणजे अंकगणित श्रेणी आहेच ऑलरेडी, कारण त्याच्यामध्ये फरक सारखाच आहे. जे नैसर्गिक संख्या आहे 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे या काय झाल्या क्रमाक्रमाने चाललेला आहे. तर याच्यामध्ये काय राहतं, फरक सगळ्यांमध्ये सारखाच आहे. त्यामुळे ही ती तुमची अंकगणितीय श्रेणी. आणि त्यामुळे मग मी काय करणार, शॉर्टट्रिक वापरणार. 15 अधिक 350 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करा, तर तुमचं डायरेक्टली फक्त 10-20 सेकंद मध्ये आन्सर त्या ठिकाणी येऊ शकतं. आपल्या कॅल्क्युलेशनवर डिपेंड आहे. तर काय आहे 182.5 182.5. तर अशा प्रकारे शॉर्टकट वापरत चला. ठीक आहे. एक नंबर सर, व्हेरी गुड, थँक्यू. तर बघा जिथं शॉर्टट्रिक असेल तिथं माझा देण्याचा प्रयत्न तुम्हाला राहतो, पण तुमचं पहिले बेसिक क्लिअर पाहिजे. बेसिक क्लिअर झालं की नंतर तुम्ही इथं शॉर्टट्रिक वापरू शकता. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला आज 5-10 मिनिटं लावायचे नाही. जर तुम्हाला एका उदाहरणाला 5 मिनिटं लावलंय तर मग बाकीचा पेपर कधी सोडवणार, आणि मागचा पेपर बघा तुम्ही ट्रान्सफरचा कसे उदाहरण आले तुम्हाला शाब्दिक. ठीक आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तुम्हाला किती अवघड आहे ते सोपे होऊन जाईल अभ्यास केल्यानंतर. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचंय. सोपे उदाहरण असं आपल्याला वाटतं की आपण बेरीज करून भाग देऊन टाकू, पण असे मोठे उदाहरण आलं मग काय करणार, मग शॉर्टट्रिक कधीच यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण सोडवायचे असतात. ठीक आहे. तर आज आपण बेसिक गोष्टी बघितल्या सरासरीच्या, आणि काही थोडस नेक्स्ट लेवल आपण जाण्याचा प्रयत्न केला. तर नेक्स्ट पार्ट मध्ये याचे पूर्ण जे काही तुमचा टाईप 2 आहे, जे काही तुम्हाला शाब्दिक उदाहरण विचारले जातात ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. ठीक आहे. प्रॅक्टिस सुरू ठेवा. थँक्यू. जे टॉपिक आपण घेतोय डेलीच्या डेली, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस लगेच घरी करत चला, म्हणजे तुम्हाला अजून चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे. थँक्यू.